मित्रांनो, आपण आज प्रोनाउनविषयी माहिती बघणार आहोत. प्रोनाउन म्हणजे नामाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असे म्हणतात. त्याला सर्वनाम असे म्हणतात. त्यामध्ये पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन म्हणजे पुरुषवाचक सर्वनाम. दुसऱ्या नंबरचं आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन म्हणजे दर्शक सर्वनाम. थर्ड इज अ रिलेटिव्ह प्रोनाउन. रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधित सर्वनाम. फोर्थ इज अ इंडेफिनिट प्रोनाउन म्हणजे अनिश्चित सर्वनाम. फिफ्थ इज इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. सिक्स इज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन मीन्स आत्मवाचक सर्वनाम. सेवन्थ इज अ डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. विभाजक सर्वनाम हे विभाजनाचं काम करतं. एट इज अ पॉसेसिव्ह प्रोनाउन म्हणजे म्हणजे असा शब्द अ वर्ड दॅट इज यूज टू इन प्लेस ऑफ अ नाऊन ऑर फ्रेज इज कॉल्ड अ प्रोनाउन म्हणजे नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला प्रोनाउन असे म्हणतात. म्हणजे नामऐवजी ही, सी, इट असं जे वापरतात त्याला प्रोनाउन असे म्हणतात. आता डिटेलमध्ये बघू ते आपण. फर्स्ट इज अ पर्सनल प्रोनाउन. पर्सनल म्हणजे वक्ते, श्रोते व इतर अशा तीन गटांना पुरुष म्हणतात. म्हणजे यांच्याबद्दल येणारी सर्वनामे पुरुषवाचक सर्वनाम असतात. जे नाम जे रिप्लेस करतं त्याला पर्सनल म्हणजे स्वतःविषयी सांगणारे शब्द याला पर्सनल प्रोनाउन म्हणतात. त्यामध्ये आय, वी, यू, ही, सी, इट. आय म्हणजे रिपीट आता रमेशने काम केलं, रमेशने जेवण केलं, रमेश शेतात गेला असं न म्हणता रमेशने काम केलं त्यानंतर ही इज गोइंग टू फार्म इज असे ह्याच्यात सांगू शकतो आपण आय, वी, ही. त्यानंतर दुसरं आहे डोमेस्टिटिव्ह प्रोनाउन. डोमेस्टिटिव्ह म्हणजे दर्शक सर्वनाम. हे यूज टू पॉईंट टू स्पेसिफिक थिंग्स एखादी वस्तू, व्यक्ती यांना दर्शवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्याला डोमेस्टिटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. यामध्ये मुख्यतः दीज, दॅट, दोज, दिस असे शब्द येत असतात. हे झाले दोन. आता तिसरे आहे रिलेटिव्ह म्हणजे एखाद्या वाक्याचा किंवा नामाचा जो संबंध त्यामध्ये दाखवले जातात त्याला रिलेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. रिलेटिव्ह प्रोनाउन हे ना शोज द रिलेशन बिटवीन नाऊन दे स्टँड फॉर समथिंग एल्स म्हणजे नावाबद्दल रिलेशन दाखवणाऱ्या शब्दाला रिलेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. त्यामध्ये विच, वाट, हुम, हुच, दॅट असे शब्द आलेले असतात म्हणजे संबंधदर्शक शब्द असतात. चौथं आहे इनडेफिनाइट प्रोनाउन म्हणजे अनिश्चित. त्यामध्ये निश्चितता असं नसतं. व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करताना याचा वापर होत असतो. प्रोनाउन रिफर्स टू पीपल, थिंग्स बट नॉट स्पेसिफिक पर्सन. एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीविषयी आपण त्याच्यात बोलत नसतो. म्हणजे एनीवन, समवन, अनदर, सम अदर म्हणजे स्पेसिफिक नसतं बा याच्यामध्ये. त्यानंतर फिफ्थ आहे इंटरोगेटिव्ह प्रोनाउन. इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. याच्यात प्रश्न विचारणारे शब्द असतात म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी याचा वापर होतो. आणि या प्रोनाउनचा जी सुरुवात आहे ती हू, व्हॉट, हूम म्हणजे असे WH नव्हते बा, WH टाईप प्रश्नाने होते त्याच्यामध्ये. याला इंटरोगेटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. सिक्स्थ इज अ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. रिफ्लेक्सिव्ह म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. क्रियेचा कर्त्याशी जो संबंध असतो, क्रियेचा कर्त्याशी संबंध दर्शक जे सर्वनाम असतात त्याला आत्मवाचक सर्वनाम असतो. म्हणजे एखाद्या क्रिया करताना कर्त्याशी ज्या क्रियेचा संबंध लावायचा असतो त्याला त्यावेळेस रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन वापरत असतो. प्रोनाउन आर यूज टू ओरिजिनल नाऊन परफॉर्म साइन ॲक्शन ऑन इट सेल्फ. त्याची क्रिया किंवा ॲक्शन दाखवत असतं. म्हणजे यामध्ये सेल्फ दाखवत म्हणजे माय सेल्फ, युअर सेल्फ, देम सेल्फ, हर सेल्फ असे त्याला सेल्फ लावलेलं असतं त्याच्यामध्ये. हे झालं 6. आता 7th आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे हे विभाजनाचं काम करतं. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स रिफर टू नाऊन ऑर इंडिव्हिज्युअल्स म्हणजे नाऊन किंवा एखाद्या व्यक्तीविषयी पण सांगू शकतो त्याच्यामध्ये. यामध्ये आयदर, नायदर, ईच, एनी अदर असे डिस्ट्रीब्युटिव्ह जे शब्द असतात विभाजन करणारे ते सर्व वापरलेले असतात. 8 इज अ पॉझिटिव्ह प्रोनाउन. पॉझिटिव्ह म्हणजे स्वामित्वदर्शक. कोणत्याही वस्तूची किंवा व्यक्तीची मालकी दाखवण्यासाठी याचा वापर होत असतो. मालकी हक्क दाखवण्यासाठी. दे शो द पोझिशन ऑफ अ नाऊन बाय रिप्लेसिंग इट म्हणजे पोझिशन मीन्स स्वतःची मालकी दाखवण्यासाठी. दे शो द पोझिशन ऑफ नाऊन म्हणजे याच्यामध्ये
माईन, आवर, माय, इवर्स, युवर असे हीज, हर, देअर असे शब्द त्याच्यामध्ये वापरलेले असतील. अशा प्रकारे आपण आज 8 प्रोनाऊन बघितलं. प्रोनाऊन म्हणजे नामाविषयी माहिती सांगणारे सर्व शब्द. धन्यवाद. अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा. धन्यवाद.